कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मावशी जरा भारी येतीस का? कशाला? तुला पुरावा पाहिजे होता ना, स्वतःच्या पायाने चालत आलाय। मावशी म्हणलं होतं ना तुला पुरावा आणि म्हणून आणलाय। ताई चल की ग, उघडू द्यायचा आता पडदा। UC Gorgeous, ICU Gorgeous. गॉर्जियस म्हणायचंय का तुम्हाला? हा गॉर्जियस असते हुई ती। आणि त्यासाठी दुसरा शब्द आहे ब्युटिफुल, ते माहिती आहे आम्हाला। बरोबर। आणि नाही पण मी काय म्हणलं, आता भारीतल्या माणसासाठी जरा भारीतला शब्द वापरूया, ब्युटिफुल वगैरे जरा कॉमन आहे म्हणतात। आणि ICUC असं नसतं, यू आर लुकिंग गॉर्जियस असं म्हणायचं असतं। असं असते। यू लुकिंग गॉर्जियस, यू आर असू दे भावना पोचली। You are looking gorgeous. काय ग दुर्गी, कुठे आहे तुमचा पुरावा? आणि चंची कुठे गेली? अगं ताई जरा कळ काढ की। अगं चंचिका नाही, समजे साक्षात पुरावा आला बघ तू। चला या इकडं, या वेरा मावशी समोर या बायका। मावशी याच होत्या ना त्या दिवशी त्या स्पर्धेत तुला वाटेल तसं बोलणाऱ्या, चार चौघात तुझी इज्जत काढणाऱ्या। काय गे बोला ना आता, दात खिळी बसली का आता? आता बोला की मावशी समोर। त्या दिवशी चार चौघात माझ्या मावशीला वाटेल तसं बोलताना काही वाटलं नाही होय तुम्हाला? त्यांचे हे सगळं काय चाललंय? या बायका इथं कशाला आल्या? काय ग बोला की आता, मला जे सांगितलं ना तेच सांगा आता मावशी समोर। खोटं बोललात ना तर मग बघा एकेकीची तंगडी तोडून ठेवीन म्या। सांगा जे काय खरं आहे ते। मावशी ऐकत आहे
काय बोलतायत ते. आम्हाला माफ करा बघा, लय बोललो आम्ही तुम्हासनी. हा, आधी माफी मागतो, माफ करा. पण आम्ही जे काही बी बोललो ना, ती फक्त पोपटपणची होती बघा. आम्हाला पाठ फडवणार कुणीतरी वेगळंच होतो. आम्हाला पैसे दिलत ना त्यांनी, म्हणून आम्ही हे समज बोललो. वय वय. पैसे दिलते? कुणी दिले होते पैसे? आम्ही काय विचारतोय, कुणी दिले होते पैसे? तुमच्या प्रेम, भुवनेश्वरीचं माझ्यावर प्रेम आहे. काय बोलतेस अक्षरा? बाबा मी नाही बोलत आहे, पण अधिपतींना असं वाटतं ना. अक्षरा, ती भुवनेश्वरी जे सतत म्हणत असते ना की शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची, हे सगळं ती स्वतःवरून म्हणत असते. त्या बाईला शिक्षणाचा गंध नाहीये, पण महाहुशार बाई आहे ती आणि अतिशय मॅनिप्युलेटिव्ह. स्वतःला जे हवं तेच ती दुसऱ्याच्या डोक्यात भरवते. हे जे तिचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे आभास अधिपती समोर उभा केलाय ना, तो तिने याचसाठी केलाय. आणि अधिपती साधा आहे, सरळ मुलगा आहे तो, चारू सारखा आहे तो. चारू अशीच होती, साधी, निर्मळ. कुठल्या माणसात तिला काही वाईट दिसलं नाही कधी. प्रत्येक वाईटामध्ये चांगलं शोधत राहायची, माणसाच्या आतला माणूस शोधत राहायची. अक्षरा, आजच्या जगात या अशा माणसांचं काही चालत नाही. मला खूप काळजी वाटते अधिपतीची. नाही बाबा, अधिपती हुशार आहेत. पण उपयोग काय? ही सगळी हुशारी त्या भुवनेश्वरीच्या पायाशी लोटांगण घालते ना. अक्षरा, ती बाई अतिशय धोकादायक आहे. अधिपतीच्या प्रेमाचा गैरफायदा घेते ती. अधिपती इमोशनल होतो तिच्या समोर आणि ती बाई सतत त्याला आपल्या इशाऱ्यांवरती नाचवते. अधिपती भुवनेश्वरीला आई मानतो आणि ती त्याला फक्त शस्त्र समजते. शस्त्र, सगळ्यांच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध वापरण्याचं. आणि सतत आपल्या खोट्या प्रेमाची धार त्या शस्त्राला लावत असते. बाबा, तुम्ही कधी असा विचार केलाय का? कुणाला माहित, कदाचित मॅडमचं तुमच्यावर एकतर्फी प्रेम असेल. म्हणजे तुमच्यात जे काही घडलं त्यावरून. अक्षरा, आमच्यात जे काही घडलं ती त्या क्षणाची चूक होती, मी तुला सांगितलंय. पण त्या चुकीमुळेच जर मॅडमचं तुमच्यावर प्रेम बसलं असेल तर? नाही अक्षरा, ती जे करते त्याला प्रेम नाही म्हणत. कारण प्रेम असं नसतं. प्रेम जबरदस्तीने होत नाही, प्रेम लादता येत नाही, प्रेम ओरबाडून हिसकावून नाही घेता येत कोणाचं. अक्षरा, प्रेमामध्ये माणूस अधिकार गाजवण्यापेक्षा समोरच्याला समजून घेतो, त्याचं मन बघतो, त्याला काय हवंय याला महत्व देतो. या बाईने काय केलं? हे सगळं केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.